बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। खण कापडाच्या छोट्या तुकड्यापासून आज आपण एक मिनी पर्स तयार करणार आहोत। त्यासाठी नॉनो हुंडा हे कापड जोडून घेतलेलं आहे। याची रुंदी 6 इंच आणि लांबी 10 इंच घेतलेली आहे। त्याचबरोबर मध्ये जोडण्यासाठी आपण ही 1.5 इंच रुंदी आणि 3 इंचाच्या ह्या दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। प्रथम आपण याला आकार देऊन घेऊया। त्यासाठी आपण या शिवलेल्या भागापासून 1 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि आता या खूण केलेल्या भागाला एक वाटी घेऊन राऊंडमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे। आता हा आकार आपण कात्रीच्या सहाय्याने कट करून घेऊया आणि या मिळालेल्या आकारात आपण दुसरी साइड पण अशीच कट करून घ्यायची आहे आणि पुन्हा आपण हा आकार फोल्ड करून असा दुसऱ्या बाजूचे पण 2 आकार कट करून घेऊया। अशा प्रकारे कट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा आकार मिळालेला आहे। आता आपण या भागाचा मध्य काढून घेऊया। दोन्ही मध्यावर आपण खुणा करून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर आता ह्या 2 कट केलेल्या पट्ट्या आहेत त्यांचा पण आपण असा मध्य काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने ह्या पट्ट्या अशा प्रकारे ठेवून जोडून घेऊया। आता या दोन्ही बाजूच्या पट्ट्या आपल्या जोडून झालेल्या आहेत। आता आपण या पट्ट्या ठेवून अंतर कुठपर्यंत येते त्या बाजूवर आपण खूण करून घ्यायची। तिथपर्यंत आपण खूण करून घ्यायची दोन्ही बाजूने आणि त्यानंतर आपण टेपच्या सहाय्याने पुढचं अंतर आपण मोजून घेऊया। म्हणजे तेवढ्याच मापाची आपल्याला चेन वापरायची आहे। हे अंतर आपलं 7 इंच आलेलं आहे, तर आपण 7.5 इंचाची लांबीची चेन वापरूया। ही 7.5 इंच लांबीची चेन घेऊन आपण पाव इंच या दोन्ही पट्ट्यांना आपण जोडून घ्यायची आहे। आता ही चेन आपली जोडून झालेली आहे। आपण आता चेनचा मध्य काढून घेऊया। चेनच्या दोन्ही बाजूने मध्यावरती खुणा करून घ्यायच्या आहेत आणि आपण आता या कापडाचा पण मध्य काढून घ्यायचा आहे। या कापडाचा काढलेला मध्य आणि चेनचा मध्य आपण असा बरोबर धरून दोन्ही बाजू आपण आता या शिवून घेऊया। आता एक बाजू आपली आता ही शिवून झालेली आहे। दुसऱ्या बाजूचा पण आपण असाच मध्य काढून घ्यायचा आहे आणि हा मध्य काढल्यानंतर चेनच्या मध्याला जोडून आपण हा भाग पहिल्या भागाप्रमाणेच जोडून घ्यायचा आहे। आता आपले दोन्ही भाग जोडून झालेले आहेत। आता आपण पाऊच सुलट करण्या अगोदर राऊंड आकारात आपण कट करून घ्यायचे आहेत थोडे थोडे। त्यामुळे आपला हा पाऊच व्यवस्थित सुलट केल्यानंतर व्यवस्थित दिसेल। आता आपण हा पाऊच सुलट करून घेऊया। सुलट केल्यानंतर खूपच सुंदर आपला हा पाऊच तयार झालेला आहे। फक्त 5च मिनिटात आपला हा सुंदर असा पाऊच तयार झालेला आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।